पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रभाग क्रमांक 4 भाजपला अनुकूल असलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो। शहराच्या दक्षिण दिशेला असलेली लष्करी कार्यालये व प्रशिक्षण केंद्रांमुळे दिघी बोपखेलकरांच्या विकासाला मर्यादा आल्या आहेत। 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विकास डोळस अनुसूचित जाती, लक्ष्मण उंडे अनुसूचित जमाती, हिराबाई उर्फ नानी घुले ओबीसी महिला आणि निर्मला गायकवाड सर्वसाधारण महिला असे चारही भाजपचे उमेदवार निवडून आले होते। यंदा सर्वसाधारण, अनुसूचित जमाती, ओबीसी महिला आणि अनुसूचित जाती महिला असे आरक्षण पडले आहेत। यावेळी मात्र विकास डोळस हे आपली पत्नी श्रुती डोळस यांना आरक्षणातील बदलांमुळे रिंगणात उतरवतायत। तर कोरोना काळात लक्ष्मण उंडे यांचे निधन झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। बोपखेल मधून निवडून आलेल्या हिराबाई उर्फ नानी घुले यांचे चिरंजीव चेतन घुले हे यंदा जोरदार तयारी करतायत। नुकतीच त्यांनी मॅरेथॉन स्पर्धा भरून आपले शक्ती प्रदर्शन दाखवून दिले होते। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचा रस्ता दिघीतून व बोपखेलच्या वेशीवरून जात असल्याने मुख्य रस्ते मार्गाचा झालेला विकास तसेच रिंग रोडमुळे हा परिसर अधिक गतिमान होत असल्याचे चित्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चंद्रकांत वाळके, प्रतिभा दोरकर, वृषाली घुले, बाळू लांडे तर भाजपतर्फे श्रुती डोळस, निर्मला गायकवाड, उदय गायकवाड, कुंडलिक परांदे, संजय गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत। मात्र दिघीला संरक्षण हद्द असणं ही मुख्य समस्या आहे। लष्करच्या हद्दीमुळे दिघीची कनेक्टिव्हिटी केवळ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा विसावा येथे आल्याने वाढली। 1997 मध्ये दिघीचा समावेश पिंपरी चिंचवड शहरात असला तरी खऱ्या अर्थाने येथील विकासाला व वाढीला वेग 2018 नंतर आल्याचं दिसून आलंय। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच मुख्यत्वे लढत या प्रभागात रंगणार असून श्रुती डोळस विरुद्ध प्रतिभा दोरकर आणि घुले विरुद्ध वाळके हा सामना इथे रंगणार आहे। भाजप पुन्हा एकदा अख्खं पॅनल इथे उभारणार आहे का, तर राष्ट्रवादी इथला पराभव पुसून काढत झेंडा रोवणार का, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। दरम्यान तुम्हाला काय वाटतं की यावेळेस प्रभाग क्रमांक 4 मध्ये कोण गुलाल उधळणार आणि कोणाच्या मनात पराभवाचा मलाल राहणार ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुमच्यामध्ये अजून कोणाची हवा या प्रभागात आहे का ते सुद्धा सांगायला विसरू नका आणि पाहत रहा PCMC न्यूज।